हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चाललो आता शॉपवर. वाजल्यात 6, म्हणजे उठले 5 वाजता, पण काय जास्त झोपलो नाही. फक्त 3च वाजता झोपले, कारण की ब्लॉग एडिटिंग करून फटाके वाजून वाजलेत मला 2. आणि लगेच 5 वाजता उठलो, कारण की कद्दूला कामावर जायला लागतं, म्हणून त्याला लवकर जायला लागतं, म्हणून तो बोलला लवकर येत जा. काय बाई, पैसा कमवायचे तर 5-6 दिवस मेहनत करावी लागणार. मेहनत करणार तरच पैसे येणार. जातो आता शॉपवर, जाऊन सगळं सेटलमेंट करतो. आणि काहीतरी खावं लागणार. लय पोटात हे झालं आहे, कारण की काल जास्त रात्री जेवलो नव्हतो म्हणून, आणि लवकर पण उठले त्याच्यामुळे पण मला तर वाटतं असा होतोय. बघू आता. तिथे तर कोण नसतील उठलं. जातो आधी, टाइमपास करतो जरा गाडीमध्ये, त्याच्यानंतरच. इथं जर कोणच नाही उठला आणि कोणच नाही आलेला, कद्दूबाई झोपला, इथं आणून उठला नाही भाऊ आपला. जातो आता थोड्या वेळ इकडे टाइमपास करतो, इकडे तिकडे, मग त्याच्यानंतर उठवतो त्याला. इथे तर अजून कोणीच नाही उठला. उठा रे उठा, दिवाळी आली. टाइमपास जरा गाडीत करतो. कद्दू उठेल तेव्हा उठेल. आता काय करतोस? मच्छर आलाय गाडीमध्ये. सकाळ सकाळ उठल्यावर जरा बरं वाटतं, पण या अशा कामांचे याच्यानंच आता ह्योच जा असं बिनकामी उठवलं तर मला डायरेक्ट टेन्शन येतं. नंतर करू काय, एवढं मला टेन्शन येतं. आता इकडं काम आहे म्हणून, नाही तर विकी शिल्के एवढं लवकर उठत ना भावानो. फक्त हे काम असलं तरच, नाही तर बिनकामी नाही उठत. आहे मग आपला 12-1. लय फ्रेश वाटतं आज. मस्तपैकी एक चायची चुस्की घेऊन झोप उडालेली आहे. आता कद्दूबाईला उठवतो आणि बोलत चल जा कामावर. फायनली सगळं झालेलं आहे काम करून. आता त्या गाडी साईडला लावून खुर्ची बाहेर टाकून बसतो आरामात. सुशांत बाहेर माहिती आता किती वाजता येत आहे, तर भाऊ चालला कामावर. नाश्ता टाईम, इडली खाऊ जो बघ. आता सांगला सुशांतला, बरं तू राहा दुकानावर, मी जातो जरा घरी. जरा 1-2 तास घरात जरा आराम करतो, कारण की डोले खूप सुजलेत. हे आपले पंटर आपल्या पाठीच घेतो. याला पण बरं मस्त आहे की जेव घेऊन या. आलो घरी, फ्रेश वगैरे झालो, पण काही कंप्लीट अर्ध्या तासासाठी झोपलो होतं, तर तितक्यात सुशांत भाईचा फोन आला. काही ये कसली झोप ना कसलं काय. जाता आता जेवतो, आणि तिथं असल्यावर जरा बरं वाटतं. झोप नाही पूर्ण झाली तर जरा चेहऱ्यावर फिनिशिंग नाही आली. जाता फ्लॅटवर जेवतो. भाऊ काय जेवायला येतं, पण लिफ्टला काय माहिती काय झाले. ह्या चालत करता येते फायदे नाही चालायला. वरचा स्टॉक आता संपत चाललेला आहे. फटाफट या रे सगळ्या बी. स्टॉक संपला तर नंतर बोलू नका. आता झालेलं आहे. खूप कस्टमर होते म्हणून जास्त शूट करायला नाही भेटला. आता दुकान क्लोज करायला घेतलं आहे साजनबाई आणि आपला पार्टनर चिल्लीबाई. खूप गेमीमध्ये बिझी आहे, लक्षच नाही त्यांचं आमच्याकडे. खूप थकलेलो आहे आज. जेवलो पण नाही. आता घरी जाऊन जेवण, पहिले ती लाईटिंग लावायची घराला, त्याच्यानंतरच जेवायला जाणार. म्हणजे 1-2 येतात, पण झोपायला पुन्हा एकदा. मग आला पॅक करून आता निघालो. यांची अजून चालू आहे, आम्हाला जायला लागेल, कारण की झोप नाही पूर्ण होईल. त्याच्यामुळे अजून घरी जाऊन ती लाईटिंग पण नसते. त्या लोकेशला जरा फोन करतो, आणि त्याच्यानंतर जेवायचे पण जेवलो नाही, फक्त दुपारी जेवले तेवढाच. मोठू बाई बाजार लागलेला म्हणून बोललो घरी टमाटे आणि बटाटे घेऊन जावा. आता जातो. पहिले घरी तर जायचे, लय भूक पण लागले, पण आधी बहुतेक काम करून घ्यायला होतं लाईटीचा, त्याच्यानंतर जोरात घरी जावं. घरी लावलेला फोन मला डबा पॅकिंग करून द्या या घरात, तर नको करते या आम्ही जागेत. रामा जागा अजून अर्धा-1 तास जाईल म्हणा, म्हणजे आहेत आज पण 2-3 झोपायला, आणि उठायला परत 5 वाजता. फक्त म्हणतो वाटतं 24 तासामध्ये ते अर्धा तास आणि ते 3 तास, 3.5 तास झोपले बस. याच्या पुढे झोपलोच नाही. 3-4 नाही म्हणजे 7 दिवस खूप स्ट्रगल असतो लाईफमध्ये.
आयला गावानं आलो ती बरं लाईट लावून घेतं तर ज्या आयला तर गावातली लाईटच गेली. अरे काय भावसानो, काय तुम्ही पण असं करता. मला घरातून फोन येतात जेवायला ये जेवायला ये. ती कांदे बटाटे पण घेऊन जायचे ती वरी आठवण येईल फोन राहायचा इथंच माझा. राहू दे काय त्या फोनांच्यामध्ये कोण आहे नाही. एक जीव सदाशिव. कांदे बटाटे घेऊन आलोय आता फ्लॅटवर. जातो आता जेवतो कंप्लीट. काल पण याच टायमिंगला जेवायला आलो होतो जेस दुपारी 2:30 वाजता. आता कंप्लीट 12 तासानंतर आपण खाणार. गेलंय जोड्या दम लागला लगेच ना. प्लस चालत पण जायचं रे बाबा. जेवलो बाबा. कसा ऐसा झोप बिलकुल पण कंट्रोल नाही होत आता. जाऊन डायरेक्ट झोपतो. चला बाय बाय गुड नाईट. भेटू उद्या सकाळी 5 वाजता उठल्यावर. दी नेक्स्ट डे निघालेलो आहे आता जाण्यासाठी. फ्रेश वगैरे झालं. उठले 5 वाजता. सगळं उरकता 6 वाजतात मला. आणि मी आज संध्याकाळी तुम्हाला लाईटिंग दाखवणार. कारला तुम्ही लावली होती ती अजून चालू केलेली नाही. काहीतरी पिन आहे ना जोराच्या तर येईल लोकेशन तोच लावून जाईल. जातो आता. कोंबड्याला वाटतंय टॉल व्हायला लागेल वाटतं याला. खूपच हालत बेकार आहे आता 5-6 दिवस. मला तर वाटतं आजारी पण पडायची आवश्यकता आहे कारण की झोप नाही भेटत म्हणून. आज पण म्हणजे काल रातचे पण 2 वाजता झोपले. आता 5 वाजता उठले. आता कद्दूला जाऊन तिथं उठवतो. आलेलो आहे पण कोणीही उठलेला दिसत नाही. कद्दूबाई पण बोलता आणून झोपले वाटतं. आज खूप उजेड दिसतोय मला तर या बलांचा जास्त वाटतंय. कमी लवकर जास्त आलाय मला तेच काही समजत नाही. हो जरा टाइमपास करते गाडीत. मला तर लय भयंकर 1 सेकंद तरी झोपायला चार्ज दिली तरी मी बहुतेक झोपून जाईल. दुकान ओपन झालेलं आहे. दुकान आता लावून घेतलं. आता चाय पितो. हे देख रे चायवाला इधर देख. एकदम कडक चाय मागताय. एकदम स्पेशल वाला. सकाळ चायची चुस्की. बाबूला वाटतं या नाश्त्याशिवाय काय आणायलाच नाही जमा वाटतं म्हणा. काय यार बाबू कंटाळेल रोज खाऊन 30 वस्तू. बरोबर की नाही भावांनो. एकच नंबर चटणी ही लाल कलरची जबरदस्त. एवढे वेळेला खाल्ले पण नाद नाही जा. हे काय यांची नाटकं चालले आणि यांचे कानफडा नसत्या मारल्या त्याला ही निब्बा निब्बीच हरकत अजून मी कधी केली नाही हो. लय मज्जा आली खायला. ही चटणी लय आवडली आपल्याला. कोलड बेटच्या लेक्या फटाकसे. चाललोय आता. वरचे फटाके थोडे कमी वाटतात डिस्प्लेसाठी म्हणून मी आणि सुशांत भाई चाललोय सामान आणण्यासाठी म्हणजे फटाके आणण्यासाठी. आल्या होता नवीन एक स्टॉक घ्यायला पुन्हा एकदा मजबूत. तो काम झाला. आता आलोय आपल्या बाटल्या डिलिव्हर करण्यासाठी. त्याच्यानंतर जातो जेवतो म्हणजे टेन्शन नको परत घरी यायचं. झोपण्या पूर्ण आलं तर डोळा झोपल्या आणि लय भयंकर आलं होणार आहे अजून 3-4 दिवसात. हेल्पसाठी घेऊन आलेलो आहे भावाला आपल्या. जेव घेऊन आलो मस्त की दुकान ओपन. पोलट भाई बहुत गरम हो रहा है क्या नहीं? बहुत गर्म हो रहा है गाइस. गाइस तेरा ब्लॉग कब आएगा पोलट भाई? मेरा ब्लॉग अभी कल आया. क्या ब्लॉग में क्या बोलने वाला है अभी? आपने ब्लॉग में क्या बोलेगा अपने पब्लिक को? कुछ नहीं बोलना चाहता अभी. क्यों यार? नहीं. क्यों माम कुछ तो बोल रहे. क्या बोले भाई को सपोर्ट दो भाई. वही मेरे को सपोर्ट दे रहे. तुम भी सपोर्ट दो भाई को. लाइक करो वीडियो को. कलंबोली बोल. कंबोली. कंबोली. लय म्हणजे लय भयंकर झोपायला डोलं मी कट्टर म्हणून जरा अर्धा 1 तास गाडीत झोपतो. त्यामुळे ती गाडीत आता झोप येते का नाही. 10 मिनिटं झोपायला चान्स भेटली होती त्याच्यात पण फोन आला काही सबस्क्रायबर आलाय. मग भाऊ जायला तर लागणारच ना. आपल्यासाठी आले तर आपण पण त्यांच्यासाठी जायला लागणारच. खूप म्हणजे खूप भयंकर रश होता बाबा. 3-4 तास असंच उभा होतो. कंबर दुखायला लागली आणि पूर्ण स्टॉक खाली झालेला आहे वरचा साईडचा पण. मला तर वाटतं पुन्हा एकदा भरायला जावं लागणार. त्यात सर्दी पण झाली ते याची दारू जाऊन आत्ता जाऊन कुठं बसले आणि फोन घेतले. आता निघालो आता घरी जाण्यासाठी. लोकेश भाऊ पण आला होता आपल्या शॉपवर आपल्याला व्हिजिट देण्यासाठी. भाईला दाखवलाच काय घाम बागला भाईनी आपला. चले मोठू सोटू. आलोय घरी. गाडी लावली त्या घरी. आता जातो जेवतो आणि आपली झोप पूर्ण करायच्या मागे लागतो.
भाई 48 तासांमधून फक्त 6 तास झोपले, 6 ते 7 तास बस, याची जास्त नाही. दुपारी पण झोपला जावा बरं गाडीने झोपलं तर जे आलं तर माझा पायच लागला होता हँडलला ना, तो हॉर्नच वाजलं स्टेअरिंग होतं. तर काय बरं राहू दे, काय झोपावा. बघू जेवायला काय येते घरात. आलो घरी, आता जातो झोपतो. भावांनो, तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या शॉपला नक्कीच व्हिजिट द्यायला या.